नमस्कार. कवितेचं एक पान या सदरासाठी मी अरुणा मुल्हेरकर अमेरिकेहून आज ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कैलासवासी विंदा करंदीकर यांच्या आयुष्याला द्यावे उत्तर या कवितेचं रसग्रहण आपल्या पुढे सादर करत आहे. आयुष्याचा प्रवास करताना वाटेत अनेक खडतर मार्ग पार करावे लागतात, परंतु त्या मार्गावर माणसाला खचून जाऊन चालत नाही. न डगमगता पुढचा मार्ग शोधावाच लागतो, कारण प्रत्येकाला जीवनात काही ना काहीतरी ध्येय हे गाठायचं असतं. विंदांनी त्यांच्या या कवितेत सर्वसामान्य माणसांना वेळ प्रसंगी मार्ग कसे शोधायचे आणि आयुष्याला कसं उत्तर द्यायचं हे वाचकांना ठणकावून सांगितलेलं आहे. कवितेच्या पहिल्याच कडव्यात ते म्हणतात, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. आयुष्याला द्यावे उत्तर. इतक्या मोठ्या दुनियेत तुम्हाला वावरायचं आहे. अनेक प्रकारची माणसं तुमच्या अवतीभोवती आहेत. त्यातील काही तुमची चाहती असतील, तर काही तुम्हाला खाली खेचण्यासाठी प्रयत्न करणारी असतील. तुम्ही मात्र सर्व आव्हानांना हसत हसत सामोरं जायचंय, स्वीकारायचंय. आणि असं स्वीकारायचंय की वाऱ्यासोबत अत्तराचा सुगंध जसा दरवळतो, त्याप्रमाणे तुमच्या कर्तृत्वाची खबर दूरवर पोचली पाहिजे. नजरेला नजर भिडवून तुमचे प्रतिस्पर्धी, तुमचे अशुभचिंतक यांना तुम्हाला सडेतोड उत्तर देता आलं पाहिजे. पुढे ते म्हणतात, असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. आयुष्याला द्यावे उत्तर. अ विल फाइंड अ वे अशी इंग्रजी भाषेत एक फ्रेज आहे. तुमची इच्छा असेल, निर्धार असेल, तर ध्येयाप्रती नेणाऱ्या अनेक वाटा तुम्हाला नक्की सापडतील. एक वाट बंद झाली तर दुसरा मार्ग खुला होईल. आणि असं करताना पाय असावे जमिनीवरती. पाय असावे जमिनीवरती. कवेत अंबर घेताना हसू असावे ओठावरती. काळीज काढून देताना संकटासही ठणकावून सांगा, आता यावे तू बेहत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. आयुष्याला द्यावे उत्तर. आकाशाला बेलाशक गवस निघाला, खूप लांब उडी मारा. परंतु विंदांचं असं सांगणं आहे की काहीही करताना तुमचे पाय मात्र जमिनीवरच राहू द्या. अहंकाराचा, घमेंडीचा स्पर्श मुळीसुद्धा होऊ देऊ नका. आणि कठीणातल्या कठीण प्रसंगी सुद्धा आत्मविश्वासाने सामोरे जा. परोपकाराचं कृत्य हे फार महान आहे. वेळ पडली तर स्वतःचं काळीज काढून द्या असं ते सांगतात. आणि तसं करताना ते हसत हसत करा. दुनियेतून या जाताना गहिवर यावा जगास साऱ्या. निरोप शेवटचा देताना स्वर कठोर त्या काळाचाही. क्षणभर व्हावा कातर कातर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. आयुष्याला द्यावे उत्तर. मरावे परी कीर्तिरूपी उरावे असं आपण म्हणतो. अमरत्व घेऊन कोणीही जन्मलेलं नाही, परंतु तुमच्या कर्तृत्वाने, तुमच्या सहिष्णू स्वभावाने, पीडितांची सेवा करून, सर्वांप्रती समभाव राखून, बंधुत्वाचं नातं जपून आपण स्नेहभावाने सर्वांच्या हृदयात स्थानापन्न व्हावं.
असं वागण्यात जर तुम्ही यशस्वी झालात तर हे जग सोडून जाताना सगळ्यांना गहिवर येईल. अगदी दगडालाही पाझर फुटेल. काळ तुमच्याशी कितीही कठोर वागला तरी तुम्ही जाताना त्याचाही स्वर कातर होईल. अवघी 3 कडव्यांची ही लहानशी कविता परंतु जीवनाचं फार मोठं तत्व सांगणारी आहे आणि सकारात्मक ऊर्जा देणारी अशी आहे. साधी सरळ सोपी भाषा, कुठेही शब्दांचं अवडंबर नाही, पण शब्दांकनात इतका जोश आहे की आपोआपच वीररसाचा परिपोष होतो. कविता मोठ्याने वाचताना एक प्रकारची वीरश्री संचारते. प्रत्येकाच्या मनात काही ना काही संकल्प असतात, पण त्याचबरोबर आपल्याला जमेल का, अमुक एक काम करणे पेलवेल का, असे नकारात्मक विचारही येतात आणि बऱ्याचदा माघार घेतली जाते. त्या दृष्टीने सर्वसामान्यांना प्रोत्साहन देणारी ही कविता आहे आणि म्हणूनच ती मला फार आवडते. धन्यवाद.